आजच्या या गुणगौरव कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर विराजमान असलेले सन्माननीय उपजिल्हाधिकारी शिंदे साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश मामाजी, ओमराव सर, त्याचबरोबर तोंडजीकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित डील प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक वृंद, आपण ज्यांचा गुणवंत म्हणून या ठिकाणी सत्कार करणार आहोत असे सर्व विद्यार्थी सत्कारमूर्ती, त्याचबरोबर या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणवंत पालक. सरांनी सांगितलं की आता आपण सर्वजण या ठिकाणी सत्कारासाठी उपस्थित असताना एक गुणवंत म्हणून आपल्यावर एक चांगल्या पद्धतीचा शिक्का बसलेला आहे. तो आपल्या कर्तृत्वाचं खरं तर एक चांगलं प्रतीक आहे. आणि सध्याची शैक्षणिक विभागाची परिस्थिती पाहता खरं पाहिलं तर कुठंतरी एखादा इन्सिडन्स होतो, काहींचा जनमानसामध्ये खळबळी करणारा, थोडासा अप्रिय वाटणारा जरी इन्सिडन्स असेल तरी सुद्धा फार थोडे लोक अशा चुकीच्या कृत्यामध्ये सहभागी असतात. आपल्यासारखे बरेच काही गुणवंत आणि शिक्षणाला प्राधान्य देऊन किंवा या शिक्षण क्षेत्राचं पावित्र्य राखण्यामध्ये अग्रेसर असणारे आपल्यासारखे सर्व शिक्षक वृंद एक व्रत म्हणून, उपासना म्हणून विद्यादानाचं कार्य करत आहेत. यामध्ये खरोखरच आपण जसं सांगितलं की उदगीर नगरीनं खरं तर लातूर पॅटर्नची सुरुवात केलेली आहे. कोळीकर सरांनी जे काही उपक्रम, वेगवेगळे उपक्रम शालेय विभागामध्ये, शाळेमध्ये राबवले आणि त्यावेळेला उदगीरचा एक वेगळा नावलौकिक या ठिकाणी निर्माण झाला, उदगीर पॅटर्न निर्माण झाला. आणि हाच चांगला उपक्रम एकमेकाकडे, एकमेकाच्या शाळेमध्ये, एक वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या शाळेतील शिक्षण संस्थांमध्ये ज्यावेळेला शेअर केला गेला आणि मग त्याच्यातून थोडंसं मोठं स्वरूप म्हणून लातूर पॅटर्न पुढे आलेला आहे. परंतु छोट्या मोठ्या धक्क्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नाही. खरं पाहिलं तर शिक्षण क्षेत्राचं महत्त्वाचं कार्य असं आहे. काय आहे शिक्षण क्षेत्र? तर शासनाच्या किंबहुना गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरला योग्य बुद्धिमत्तेची माणसं, त्या त्या कृतीची माणसं निर्माण करून पुरवण्याचं काम कोण करतं? तर तो शिक्षण विभाग करतो. त्यामुळं शिक्षण क्षेत्राचं जे हे कार्य आहे हे कधीही न थांबणार आहे. आणि या ठिकाणी गुणवंत जे मंडळी आहेत ते योग्य मार्गदर्शनाचं, योग्य अध्ययन करणारच आहेत आणि निश्चितपणानं स्वतःचं भविष्य या ठिकाणी घडवणारच आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गुणवंत विद्यार्थिनी आणि विद्यार्थी, त्यांचे पालक यांचं मी मनपूर्वक असं कौतुक करतो, अभिनंदन करतो. तुमच्या गौरवार्थ मला एवढं म्हणायचं की हर कामयाबी पे आपका नाम होगा, हर कामयाबी पे आपका नाम होगा, हर तरफ दुनिया का सलाम होगा, मुश्किलों का सामना हिम्मत से करना दोस्तों, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा, वक्त भी आपका गुलाम होगा. त्यामुळं कुठल्या छोट्या मोठ्या घटनेनं अजिबात डिस्टर्ब न होता स्वतःचं ध्येय, स्वतःचा प्रगती पथ निवडून योग्य दिशेने आपण मार्गक्रमण करणार आहोतच. आणि आजची युवा पिढी जी आहे ती सर्व पद्धतीचे आव्हान झेलण्यास तुम्ही तयार आहात. आज एखाद्या कुठल्या शाळेमधून एखादा विद्यार्थी प्रथम येतो, त्याचा स्वतःचा तर नावलौकिक होणार आहेच, परंतु स्वतःच्या नावासोबत स्वतःच्या आईवडिलाचा, कुटुंबाचा गौरव सुद्धा त्या ठिकाणी मोठा आहे. स्वतःच्या गावाचा नावलौकिक आहे, स्वतःच्या गावासोबत त्या शाळेचा सुद्धा नावलौकिक आहे. त्यामुळं तुमच्या एकट्याच्या यशावर बऱ्याच काही लोकांचा गौरव आणि बऱ्याच काही लोकांच्या भावना त्या ठिकाणी गुंतलेल्या आहेत. हे आपण विसरायला नको आहे. सध्याच्या युगामध्ये आपल्याला एका क्लिकवर, मोबाईलवर सर्व काही उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये चांगलं उपलब्ध आहे, तसं वाईट उपलब्ध आहे. परंतु ही सगळी आव्हानं आपण योग्य पद्धतीनं हाताळणार आहोत. झेलण्यास आपण ही सर्व आव्हानं सक्षम आहोत, तत्पर आहोत. या दृष्टिकोनातून आपण यापुढं मार्गक्रमण करावं.
कुठेही काही घाबरण्याचं कारण नाही. आज आपल्याला यश मिळालेलं आहे, अतिशय आपल्या मेहनतीचं चीज आहे. परंतु हे सगळं करत असताना मी माझ्या मेहनतीवरच विश्वास ठेवेल. कुठल्याही भविष्य व्यक्त्यावर, चांद सिताऱ्यावर माझा विश्वास असणार नाही, असा दृढनिश्चय आपण केला पाहिजे. हथेली पर लेकर नसीब अपना, हथेली पर लेकर नसीब अपना, तू क्यों मुकद्दर ढूंढता है, सीखना है तो उस समंदर से सीख जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है. त्यामुळं कुठेही धडक मारण्याची भावना तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. मला पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना सांगायचे, विद्यार्थी छोटे आहेत. आज 10वीचं विद्यार्थी असेल तर वय काय 15-16 असणार आहे. 12वीचा असेल 17-18 वर्षाचा हा आमचा विद्यार्थी आहे. आणि यामध्ये मूलतः आपण सर्वजण हे अतिशय चांगल्या स्वभावाचे तर आहोतच. कुठलाही व्यक्ती असा काही खराब नसतोच मूलतः. काही वेळेला परिस्थिती त्याला तितक्या वेळापुरतं काहीतरी वाईट करायला लावत असते. परंतु याची जाणीव विद्यार्थ्यांना अवश्य ठेवली पाहिजे. आणि या मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे माझ्या पाल्याशी कनेक्ट असला पाहिजे. त्याच पद्धतीनं पालकांचा सुद्धा आपल्या पाल्यासोबत आणि पाल्याचा त्या आई वडिलांसोबत, गुरुजनांसोबत एक चांगला कनेक्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या विद्यार्थिनीच्या हातून चुकीची होत असते कळत न कळत. अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला एक आत्मविश्वास असला पाहिजे, त्या विद्यार्थिनीला एक विश्वास वाटला पाहिजे आपल्या पालकाबद्दल, आपल्या गुरुजनाबद्दल, की मी ही झालेली माझी चूक जर त्यांच्यासमोर मांडली तर मला निश्चितपणानं नकळत झालेल्या चुकीकरता जबाबदार धरण्यात येणार नाही आणि मला थोडंसं घरातून किंवा शाळेतून पाठबळ मिळू शकतं. पण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अशा पद्धतीची एखादी चूक एखाद्या विद्यार्थ्याच्या हातून होते, नकळतपणे एखादा पेपरच अवघड जातो. मग अशा वेळेला तो विद्यार्थी अतिशय हातबल होतो आणि मग चुकीचे म्हणजे आत्महत्येपर्यंतचे त्याचे म्हणजे घटना होतात बऱ्याच वेळा. खरं पाहिलं तर कुठंतरी एखादा चूक झाली, एखादा पराभव आला म्हणून आपल्याला निराश होण्याची गरज अजिबात त्या ठिकाणी नाही. त्याच्यामुळं आपलं काही जीवन पूर्णतः बिघडू शकत नाही, त्यातून आपण सावरू शकतो. ताश के पत्तों से कभी ताजमहल नहीं बनता, ताश के पत्तों से कभी ताजमहल नहीं बनता, नदियों को रोकने से कभी समंदर नहीं बनता, लड़ते रहो जिंदगी से हर दिन हर वक्त, क्योंकि एक ही हार या एक ही जीत से कभी कोई सिकंदर नहीं बनता. त्यामुळं अशा पद्धतीचं जर काही आपल्या हातून एखाद्या वेळेस घडलं तर पालकांना सुद्धा तेवढा सपोर्ट आपल्या विद्यार्थ्यांना केला पाहिजे, आपल्या पाल्याला केला पाहिजे, जेणेकरून आयुष्य हे सुंदर आहे, आयुष्य हे क्षणभंगूर देखील आहे आणि आयुष्य हे एकदाच मिळालेलं आहे. त्यामुळं अशा काही गोष्टी ज्या वेळेला घडतात त्यावेळेला अतिशय मन कणखर ठेवून परत एकदा निकरानं आपण या जीवनाचा सामना करायला शिकावं. मार्ग आपल्याला मिळालेले आहेत, आपण गुणवंत ठरला आहात, निश्चितपणानं आपण पुढे जाणार आहात. आपलं भविष्य हे अतिशय उज्ज्वल असणार आहे आणि त्या उज्ज्वल भविष्याची मी या ठिकाणी पुन्हा कामना करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. हे करत असताना आपल्यामधील आत्मविश्वास आपण कधीही ढळू देऊ नये. जर तुमचा आत्मविश्वास मजबूत असेल तर निश्चितपणानं तुम्ही जगाला झुकवू शकता, सगळ्यांना झुकवू शकता आणि कुठल्याही संकटावर मात करू शकता असं मला वाटतंय. देखा है टूटे तारों को मंजिलों पे आते हुए, देखा है टूटे तारों को मंजिलों पे आते हुए, अश्कों से भरी आंखों को गीत गुनगुनाते हुए, खुद पर यकी ही काफी है झुकाने को आसमां, वरना सुना है हमने भी किस्मतों को मजबूत मिटाते हुए. त्यामुळं आपण आपला आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका, डळमळू देऊ नका आणि इतक्याच निकरानं त्यांचे आई वडील सुद्धा त्यांच्या सोबत राहतील. गुरुजनांचं तर निस्वार्थ असं काम आहे की ते आपल्या भविष्यासाठी कायम झटत आहेत, आपल्याला काहीतरी दिशा देण्याचं काम करत आहेत. आणि जगामध्ये एकच गोष्ट अशी आहे जी कोणी कुणापासून फारशी हिरावून घेऊ शकत नाही, चोरी जाऊ शकत नाही, ते म्हणजे आणि दुसऱ्याला दिल्यानं कमी पण होत नाही, ते म्हणजे ज्ञान आहे. आणि जे ज्ञान देण्याचं काम हे सर्व गुरुवर्य मंडळी करत आहेत. तर आपण निश्चितपणानं त्यांना आदराच्या ठिकाणी मानून त्यांच्याकडून मिळणारं जे काही चांगल्या गोष्टी आहेत आणि ज्ञान आहे
त्याचं अर्जन करून आपण आपलं भविष्य या ठिकाणी घडवावं अशी मी आपल्याला या ठिकाणी मनपूर्वक अशी शुभेच्छा देतो. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच गुणवंत पालकांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि होळीकर प्रतिष्ठानने अतिशय चांगला कार्यक्रम आयोजलेला आहे. त्यांना सुद्धा त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद सर. आपल्यातली ऊर्जा आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच येईल, आपल्याकडून ते प्रेरणा घेतील आणि तुमच्यासारखं मोठं म्हणण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून नक्कीच जीवनामध्ये ते यशस्वी होतील. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले या उदगीर नगरचे उपजिल्हाधिकारी साहेब सुशांतजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. माननीय सुशांतजी शिंदे साहेब. आज आपल्या लायन्स क्लबच्या या हॉलमध्ये दिल्ली होळीकर प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या 10वी 12वी असेल किंवा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी यश मिळवलेलं आहे अशा सर्वांचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सर आणि ज्यांनी नेहमीच उत्कृष्ट असे भाषण करतात, शेरोशायरी करतात आणि लोकांना प्रेरणा पण देतात असे आमचे प्रशासनातले सहकारी आणि आपल्या उदगीरचे DYSP साहेब भातलवंडे साहेब, त्यानंतर होंडाव सर, सोनशिरकर मॅडम आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व गुणवंत पालक असतील, त्यांचे पाल्य असतील आणि दिल्ली होळकर प्रतिष्ठानमधले सगळ्याच जेवढे काही सदस्य किंवा पूर्ण बॉडी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे. भातलवंडे साहेबांनी सगळं पूर्ण एकंदरीत सार सांगितलेलं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ भाषण करणार नाही. 5 मिनिटांमध्ये मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस मोहनराव सर त्यांचं प्रास्ताविक करत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं, एव्हाना मला असं वाटतं की माझ्या वयाची किंवा या स्टेजवर बसलेली जी काही मंडळी, कदाचित आमची किंवा आमच्या नंतरचे 1-2-4 बॅच असतील, ही शेवटची अशी पिढी असावी की ज्या ठिकाणी शाळेतले शिक्षक हे शाळा संपल्यानंतर किंवा शाळेच्या अगोदर 2-2, 3-3 तास लेक्चर घेत होते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडून ट्युशन फी विद्यार्थ्याकडून अपेक्षित त्यांना नव्हती आणि विद्यार्थी देऊ शकत नव्हते हेही त्यांना माहीत होतं आहे. एखादा विद्यार्थी 5वी-6वीला आल्यानंतर त्यांना जेव्हा लक्षात यायचं की हा 1-2 विषयात कच्चा असेल, परंतु याच्यावर जर 2-3 वर्ष चांगलं लक्ष दिलं तर 10वी-12वीला हा चांगला मार्क मिळेल, त्याच्यावरती ते जाणून बुजून चांगल्या प्रकारे लक्ष द्यायचे, त्याच्याकडून विशेष तयारी करून घ्यायचे. अशा प्रकारचे आमचे देखील शिक्षक होते. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो की मी ज्यावेळेस उपजिल्हाधिकारी झालो तर त्यावेळी आहे की आमच्या बॅचवरती कोर्ट केसेस पडल्या होत्या, त्यामुळे 1-1.5 वर्ष मला जॉईनिंग करायला वेळ लागला होता. आणि मग मधल्या काळात काय करायचं आहे ते मी UPSC तयारी करत नव्हतो, केली पण नाही. तर मग त्यावेळी आहे ते मी एका ठिकाणी आहे ते विद्यार्थ्यांना MPSC तयारी करत असताना विद्यार्थ्यांना शिकवत होतो. विषय होता भूगोल. आणि मी अशा शाळेत अशा ह्याच्यामध्ये होंडाव सरांनी सांगितलं, माझं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातलं करमाळा तालुक्यातलं रावगाव म्हणून गाव आहे. सोलापूर जिल्ह्यातलं टोकाचं सगळ्यात शेवटचं अहिल्यानगरकडचं गाव असणार. गावातली शाळा होती, ती शाळेमध्ये जे शिक्षक होते, म्हणजे मला 2 शिक्षक तर प्रामुख्याने आठवतात. त्यात पाटील सर म्हणून होते, आमचे बागल सर म्हणून होते. त्यांच्या आयुष्यातली 25-30 वर्ष सेवेमधले 20 ते 22 वर्ष हे अनुदान न मिळता अक्षरशः फुकट त्यांनी शिकवलं. शेवटचं 2, 3, 4 वर्ष त्यांना पगार भेटली आणि जे काही शेवटचे असेल ते पेन्शनवरती आज त्यांचं ते जीवन जगतायत. त्या शिक्षकांनी, त्यातले बागल सर म्हणून होते. तर महत्वाचं म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता, शाळेला ग्रँटच नव्हतं. ग्रँट नसल्यामुळे शाळेला इमारत नव्हती आणि इमारत नव्हती त्यामुळे शाळेला लॅब नव्हती किंवा पृथ्वीचा गोल कसा दिसतो हेच आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही कधी ते बघितलं पण नाही. आम्ही बघितलं कधी तर म्हणजे 10वी झाली माझी, डिप्लोमाला गेलो, मग नंतर आहे ते मोबाईल आले, इंजिनिअरिंगला गेलो, मोबाईल आले आणि त्यावेळी वेब सिरीज वगैरे असायचं, त्याच्यामध्ये दिसायचं की शाळेच्या लॅब अशा असतात आणि त्याच्यामध्ये पृथ्वीचा गोल कसा फिरणार आहे. आम्ही ते कधी पाहिलं नाही, कारण इंजिनिअरिंगमध्ये पृथ्वीचा गोल किंवा ह्या गोष्टी त्या एवढ्या जास्त त्यावेळेस काही येत नव्हत्या आम्हाला. आहे सांगायचा मुद्दा असा होता की त्यांनी आम्हाला जे काही भूगोल शिकवलं ते भूगोल आहे ते पूर्ण इमॅजिनेशन मध्ये
आणि दर दिवशी होणाऱ्या घटना कशा असतात, सूर्य कसा उगवतो, कसा मावळतो, पृथ्वी कशी फिरते, ती पश्चिमेकडून म्हणजे उत्तर दिशेला कधी जाते, दक्षिण दिशेला कधी जाते, ह्या गोष्टी ह्या साध्या साध्या आहेत त्या बोलण्यामधून आणि आपण जे अनुभवतो त्याच्यामधून शिकवल्या. जेव्हा मी एमपीसीचा अभ्यास शिकवायला लागलो त्यावेळी देखील आहे ते कुठल्या ॲपॅरेटस किंवा कुठल्याही साधनं न घेता विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून शिकवलं. मी एक गोष्ट सांगतो की मी आज जवळपास शिकून मला 4-5 वर्षानंतर मी आता मधल्या काळात शिकवणं झालं नाही, पण आजही मला माझे जेवढे काही विद्यार्थी कोण तयारी करते काय करते परीक्षा दिल्यानंतर म्हणतात की सर तुम्ही भूगोल शिकवलं होता, त्यातले 16 प्रश्न आले होते, त्यातले 12 प्रश्न तुमच्या नोट्समधले आले होते. मला सांगायचं असं आहे की आमचे शिक्षक होते ते एवढे महान होते की त्यांना त्यांच्या आयुष्यातले 25 वर्ष 30 वर्षाच्या सेवेतले 20 वर्ष 22 वर्ष 1 रुपयाही त्यांना आहे ते कुठला मानधन मिळालं नाही. स्वतःच्या घरातल्या शेतीतलं उत्पन्न असेल त्याच्यावरती दररोज एसटीने ये जा करत होते. हे आमच्या डोळ्याने आम्ही बघितलेलं आहे. अशा शिक्षकांनी शिकवलं, त्यांना समाज घडवायचा होता, त्यांनी तो समाज घडवला, आमच्यावरती विशेष लक्ष दिलं, म्हणून आज आम्ही इथं आहोत. आणि म्हणूनच आहे ते लातूर मधला उदगीर पॅटर्न हा होळीकर सर, नायडोळे सर यांच्यासारख्या तत्सम अशा महान मंडळींमुळे तो घडला. आणि त्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं की आपण म्हणतो की बाबा लातूर पॅटर्न आहे आणि लातूर पॅटर्नच्या अनुषंगाने मागच्या 1-2 वर्षात काही चुकीच्या गोष्टी घडल्या आहेत, तर त्या घडल्या म्हणजे आहे ते लातूर पॅटर्न चुकीचं आहे असं अजिबात नाही. हे कितीतरी महान किंवा ज्यांनी प्रत्यक्षात त्याच्यात काम केलेलं आहे अशा लोकांनी सांगितलं, त्याला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तर मुळात लातूर पॅटर्न हा विद्यार्थ्यांची क्षमता तो कमी असेल तर ती वाढवण्यासाठी आहे, त्याला एखादी गोष्ट येत नसेल तर ती माहीत करून देण्यासाठी आहे. त्यासाठी मुळात लातूर पॅटर्ननं काम केलेलं आहे. त्यात कदाचित कमर्शियलायझेशन झालं असेल, त्याच्यात कदाचित काही चुकीच्या गोष्टी शिरल्या असतील, म्हणून लातूर पॅटर्नचं महत्व हे कधीही कमी होत नाही. ते लातूर पॅटर्न हा लातूर पॅटर्नच राहील. मला याचा विशेष अभिमान आहे की लातूर पॅटर्नची सुरुवात ही उदगीरमध्ये झाली. मी उदगीरमध्ये माझं काम मला म्हणजे आहे ते या ठिकाणी करता आलं आणि त्याच्याशी मी कुठेतरी कनेक्ट झालो. मेन आहे ते उदगीर पॅटर्न असेल, नंतर मला वाटतं अहमदपूरला हा महात्मा गांधी विद्यालयामध्ये गेला, नंतर मग आता परत पुढे आहे ते आता आपण सांगितलं वाघमारे सर असतील किंवा बाकीचे सगळे महान शिक्षक जेवढे होते त्यांच्या सहकार्यानं किंवा पुढाकाराने तो आहे तो पुढे लातूरला गेला. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे जेवढे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की बघा लक्षात घ्या की आता ह्या पेपर फुटीच्या अनुषंगाने काही बातम्या आल्या. काही विद्यार्थ्यांनी कदाचित या वर्षी असेल मागच्या वर्षी असेल कधीतरी त्याचा लाभ घेतला, चांगले मार्क पडले असतील, पण ज्यावेळी ते पुढच्या कॉलेजमध्ये गेले त्यावेळेस ते विद्यार्थी नापास झालेले पण भेटून आले. असे काही चुकून किंवा कॉप्या करून किंवा वाईट मार्गाने जे काही डॉक्टर कोण झाले असतील, कोण इंजिनियर झाले असतील, तर ते ज्यावेळेस आहे ते प्रत्यक्षात शिकायला जाणार आहेत, प्रत्यक्षात एखाद्या पेशंटला हँडल करणार आहेत, प्रत्यक्षात एखाद्या कंपनीत काम करणार आहेत, त्यावेळी त्यांना कुठलीही कॉपी करण्यासाठी आहे ते सगळ्यात महत्त्वाची मदत होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण केलेल्या कष्टामधून आपल्याला भले 60% मार्क पडू द्या, परंतु कॉपी करून 100% मार्क मिळवणं आपल्याला कधीही त्याचा फायदा होणार नाही. आपण चांगले विद्यार्थी होऊ शकणार नाही, आपण चांगले एम्प्लॉय होऊ शकणार नाही, आपण चांगले बॉस होऊ शकणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण चांगला माणूसही कधी होऊ शकणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आपण ती गोष्ट सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्यावी. याच्या पुढं शेवटी जाताना मी म्हणेल की नायडोळे सर असतील किंवा होळीकर सर असतील या लोकांनी आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा जो काही संदेश दिलेला आहे तो म्हणजे आपण एक चांगला माणूस म्हणून झाला पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आत्ताचे जे विद्यार्थी आहेत आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण क्लासेस लावतो किंवा आपण आहे ते अभ्यास करतो, मार्क मिळवतो, पण याही पलीकडे जाऊन आपल्या शेजारी कोण आहे, आपल्या समाजात काय चाललंय, आपल्या त्याबद्दलची मतं काय आहेत, आपण ते बदलण्यासाठी काय करतो, ही सुरुवात आहे ते आपण आपल्या स्वतःपासून, नंतर कुटुंबापासून आणि नंतर आपल्या शेजाऱ्यापासून सुरुवात जर केली तर जी काही परिस्थिती आपण ज्याच्यावरती नाव ठेवतो ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण कुठंतरी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हातभार उचलला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी काम करावं असं मला या ठिकाणी वाटतं. आता राहिला प्रश्न तो म्हणजे आज जे काही गुणवंत आहेत त्या गुणवंतांचं या ठिकाणी स्वागत आहे, आपल्या सगळ्यांचे सत्कार तर या ठिकाणी होणार आहे. त्याचबरोबर होळीकर प्रतिष्ठानचंही स्वागत अभिनंदन आहे तेवढ्यासाठी की मला वाटतं मी गेली 3 वर्ष आपल्या कार्यक्रमाला या ठिकाणी आहे. कदाचित यावर्षी आमची बदली होईल त्यामुळे पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला आपण निदान काय म्हणते त्याला आहे की आपलं आमंत्रण पाठवा, आम्ही येण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करू. एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि आपल्या प्रतिष्ठानलाही आपलं अभिनंदनही करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा आपले जे काही पालक आहेत, पाल्य आहेत त्यांनाही त्यांच्या यशासाठी आणि चांगला माणूस बनण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.